नमस्कार. अन्नपूर्णा JMGमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी सोयाबीन बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी मी 1/2 किलो सोयाबीन, अर्धा किलो तांदूळ हे सर्व घेतले. त्यासाठी प्रथम सोयाबीन मी उकडून घेतले, गाळून निथळून घेतले सगळं. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 लसणाचा गड्डा, 2-3 हिरव्या मिरच्या, जिरे 1 चमचा, कोथिंबीर हे सर्व साहित्य मी आणि आलं हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये वाटून घेते आहे. आता हे मी सगळे सोयाबीन उकडून घेतलेले छान असे सगळे त्यातलं पाणी घट्ट असं पिळून घेतलेले सोयाबीन हाताने छान दाबून त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे दही घातलं. चिकन मसाला 1 मोठा चमचा घातला. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, आणि बिर्याणी व्हेज मसाला, तो सगळा लावून घेते. आता मी सगळं एकसारखं करून सोयाबीनला छान असं मी अर्धा तास दही आणि सगळा मसाला लावून मी मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवते. नंतर कुकरमध्ये 1 पळीभर तेल घातलं. 1 चमचा जिरे छान तेलामध्ये फुलून घेतले. नंतर गरम मसाला थोडासा, 1 तमालपत्र, 2-3 लवंगा, 2-3 मिरे, मोठी विलायची, दालचिनीचा छोटा तुकडा हे सगळं छान मी तेलामध्ये परतून घेतलं. नंतर 2-3 कांदे मी असे उभे चिरून घेतलेले ते पण मी तेलामध्ये छान असे गुलाबी रंगावरती परतून घेते. किंचित मीठ घातलं म्हणजे कांदा तेलामध्ये लवकर मऊ होतो आणि गुलाबी रंगावरती होतो. आता हे छान असं मी परतून घेते. आता आपला कांदा गुलाबी रंगावरती झाला आहे. त्यानंतर मी मिक्सरमध्ये तो हिरवा मसाला वाटलेला तो मी तेलामध्ये परतायला घातला. आता हे छान असं सगळं परतून घ्यायचं. हिरवा मसाला, कांदा, हे छान परतल्यानंतर 2 मोठे टमॅटो बारीक चिरून घेतले ते पण त्यामध्ये परतून घेणार आहे. टमॅटो छान असे मऊ करून घ्यायचे. आता आणि नंतर बिर्याणी मसाला 2 मोठे चमचे घातले मी. चिकन मसाला 1 मोठा चमचा, मीठ चवीनुसार, आणि हे सगळं आता छान मिक्स करून घेते. पुन्हा अर्धा चमचा मी हळद घातली. ती छान अशी सगळी एक परतून घेणारे सगळा मसाला छान असा मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी छान परतून घेतला. आता सोयाबीन आपण मॅरिनेट केलेले ते त्याच्यामध्ये घालते आहे.
आणि हे आता सोयाबीन आपण त्याच्यात टाकले. ते छान असे एकसारखे सगळीकडून मसाला लागला पाहिजे. या पद्धतीने सगळं हलवून घ्यायचं. हे पहा, आहे आता या सोयाबीनला सगळा आपला मसाला छान असा लागलेला आहे. चिकन पुढे ही सोयाबीन बिर्याणी एकदम पद्धतीने जर तुम्ही बनवली सोयाबीन बिर्याणी तर. आता मी तांदूळ अर्धा किलो घेतलेले, ते धुवून घेतले होते, ते आता त्याच्यामध्ये टाकलेत. तर हे सगळं मी सगळीकडून छान असं हलवून घ्यायचं. खालपासून असं पूर्ण हलवून घ्यायचं, म्हणजे खाली मसाला चिटकणार नाही. या पद्धतीने सगळं मसाला आपला तांदूळ सगळे एकसारखं झालं पाहिजे. सगळीकडून मसाला छान लागून घेतला पाहिजे तांदळाला. आणि आता याच्यात मी पाणी घालते आहे. याच्यामध्ये मी पाणी पूर्णपणे 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि हे सगळं पुन्हा हलवून घ्यायचं. आणि थोडी उकळी आली की कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आणि 5-7 मिनटामध्ये 2-3 शिट्ट्यामध्येच ही आपली सोयाबीन बिर्याणी तयार झाली. चवीला अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.